माझा आणि माझ्या नवऱ्याचा प्रेमविवाह झाला होता. ते रोज मला समुद्र किनाऱ्यावर घेऊन जायचे. तिथं बसून ते मातीवर काहीतरी लिहायचं, पण मला कधीच कळायचं नाही की ते काय लिहितायत. अचानक लग्नाच्या 4 महिन्यांनी माझ्या पतीचं निधन झालं. मी खूप रडले. एके दिवशी त्यांच्या आठवणीने मी समुद्र किनारी गेले. तिथं मातीवर काहीतरी लिहिलेलं होतं. मी ती माती दोन्ही हातांनी खणू लागले आणि समोरील दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्या मातीखाली तर माझं नाव मानसी आहे. आलोकशी माझी भेट एका लग्नाच्या कार्यक्रमात झाली होती. खरं तर मला अशा लग्न समारंभाला फारसा जाण्याचा शौक नाही. पण हे लग्न माझ्या मैत्रिणीचं होतं. तिने अगदी प्रेमाने मला बोलावलं होतं आणि मग मी तिला नाही कसं म्हणणार. त्यामुळे मी जाण्याला होकार दिला. मनीषा ही माझी जुनी मैत्रीण होती. आम्ही दोघी शाळेत एकत्र होतो आणि नंतर कॉलेजमध्येही सोबत शिकत होतो. त्यामुळे आमच्यात अतिशय घट्ट मैत्री होती. तिचं लग्न तिच्या बहिणीच्या दिराशी होत होतं. तिचा साखरपुडा खूप आधी झाला होता आणि आता शिक्षण पूर्ण झाल्यावर तिचं लग्न ठरवलं होतं. त्यामुळे माझं तिथं जाणं अगदी आवश्यक होतं. साड्यांची खरेदी मी तिला स्वतः तिच्यासोबत केली होती आणि माझ्यासाठी ही 2-3 जोड खरेदी केली होती. आज तिचा मेहंदीचा कार्यक्रम होता. आईचं म्हणणं होतं की ती फक्त लग्नालाच येईल, पण आज मला तिने एकटं जायला सांगितलं. मी सगळी तयारी करून घेतली आणि बाबांनी मला तिथं सोडलं. तिथं गेल्यावर माझं लक्ष एका मुलाकडे गेलं, जो वारंवार माझ्याकडे पाहत होता. मला काही कळेना की तो असा का पाहत आहे. अशा कार्यक्रमात अनेकदा काही लोक मुलींकडे बघत असतात, पण त्यांच्या नजरेवरून समजतं की ते कशा हेतूने बघत आहे. पण त्या मुलाच्या नजरेत मला वेगळं वाटलं. त्याच्या नजरेत माझ्याविषयी आदर दिसत होता. त्याचं पाहणं मला काही वाईट किंवा विचित्र वाटलं नाही. तो खूप देखणा होता. तिथं उपस्थित अनेक मुली त्याच्याकडे पाहत होत्या, कुजबुजत होत्या. काही जणी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या, पण तो कोणाशीही फारसा बोलत नव्हता. तो जणू स्वतःच्या विश्वात हरवलेला होता. मध्येच कधीतरी तो नजर वर करून माझ्याकडे बघायचा आणि परत त्याच्या फोनमध्ये गुंतून जायचा. संपूर्ण कार्यक्रमात मी त्याला पाहत होते. अचानक तो उठला आणि माझ्याकडे शेवटची नजर टाकून तिथून निघून गेला. त्यानंतर तो मला कुठेच दिसला नाही. म्हणजे तो घरी परतला असावा. मी सुद्धा परत माझ्या मैत्रिणींमध्ये गप्पा मारण्यात रमले होते. वेळ कसा गेला ते समजलंच नाही. मनीषा आणि तिच्या आईच्या सांगण्यावरून मी तिथेच थांबण्याचं ठरवलं. बाबांना सकाळी बोलावून घेईन असं मी ठरवलं. इतक्या रात्री त्यांना बोलावून काही उपयोग नव्हता हे माझ्या लक्षात आलं आणि आईलाही सांगितलं की मी आज इथेच थांबणार आहे. मनीषासोबत खूप गप्पा मारायचं ठरवलं होतं, पण बोलता बोलता रात्र कधी संपली कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी लग्नाचा कार्यक्रम होता, जो रात्रीचा होता. त्यामुळे मी घरी जाण्याचा विचार केला आणि बाबांना फोन केला की त्यांनी मला न्यायला यावं. थोड्याच वेळात बाबा मला न्यायला आले. मनीषा मात्र म्हणत होती की मी तिच्यासोबतच थांबावं आणि पार्लरला जावं, पण मला घरी जायचं होतं. म्हणून मी काहीतरी कारण सांगून तिच्या घरातून बाहेर पडले. बाहेर बाबा माझी वाटच बघत होते. मी त्यांच्यासोबत घरी आले, पण तो संपूर्ण वेळ फक्त तोच व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर होता. शाळेपासून कॉलेजपर्यंत मी अनेक मुलांना भेटले होते, पण कधी कोणामध्ये रस वाटला नव्हता. काहींनी मला प्रपोज सुद्धा केलं होतं, पण मी कधीच कुणाला उत्तर दिलं नव्हतं. मला कधी कुणाच्या जवळ जायचं नव्हतं आणि मी फक्त माझ्या कामाशी काम ठेवत होते. पण तो माणूस ज्याला मी फक्त एका दिवशी पाहिलं होतं, का पुन्हा पुन्हा आठवत होता हेच कळत नव्हतं. मी त्याचा विचार झटकून टाकत घरी आले आणि रात्रीच्या कार्यक्रमासाठी तयारी करू लागले. माझे आई बाबा देखील माझ्यासोबत येणार होते. आम्ही सर्वजण तयार होऊन घराबाहेर पडलो आणि थोड्याच वेळात लग्न हॉलला पोहोचलो. तिथे माझे आई बाबा सर्वांशी भेटण्यात व्यस्त झाले. मी देखील माझ्या मैत्रिणीचा शोध घेत होते. तेव्हाच माझी नजर पुन्हा त्या मुलावर गेली. जसा तो काल मला पाहत होता, तसाच तो आजही बिनधास्तपणे मला पाहत होता. मला भीती वाटली की कोणी पाहून काही गैरसमज करून घेईल, म्हणून मी तिथून लगेच बाजूला झाले. मला कधीच वाटत नव्हतं की माझ्यामुळे माझ्या आईबाबांच्या इज्जतीला धक्का लागावा. मी कधी कोणत्या मुलाशी बोलले नव्हते, त्यामुळे मी तिथून लवकरच हटले आणि गर्दीत मिसळले. त्यानंतर मी पुन्हा त्याच्याकडे बघितलेच नाही. फंक्शन संपलं आणि आम्ही घरी निघून आलो.
या घटनेला काही दिवस गेले होते. त्यानंतर तो मुलगा मला पुन्हा कधीच दिसला नाही. हळूहळू मी त्याला विसरले, पण अधूनमधून त्याची आठवण यायची. त्याचं ते बघणं डोळ्यासमोर यायचं. काळ पुढे सरकत गेला आणि एके दिवशी काही लोक आमच्याकडे माझ्या लग्नासाठी स्थळ घेऊन आले. ते लोक आम्हाला पूर्णपणे अनोळखी होते. याआधी कधीच त्यांना पाहिलं नव्हतं. माझ्या आईबाबांनी त्यांना आत बोलावलं आणि चर्चा सुरू झाली. त्यावेळी त्यांना सांगितलं की त्यांनी मला माझ्या मैत्रिणीच्या लग्नात पाहिलं होतं आणि त्याच वेळी त्यांच्या मुलासाठी मला पसंत केलं होतं. त्या क्षणी मला कळालं नव्हतं की त्यांचा मुलगा नक्की कोण आहे. पण मग जेव्हा गोष्टी थोड्या पुढे गेल्या तेव्हा कळलं की त्यांचा मुलगा तोच होता जो संपूर्ण लग्नात माझ्या लक्षात राहिला होता. त्यानेच माझ्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. मला हळूहळू गोष्टी समजू लागल्या होत्या. आईबाबांना ही मुलगा खूप आवडला होता म्हणून त्यांनी होकार दिला. मला देखील या नात्यात काही आक्षेप नव्हता. तो मुलगा का कुणास ठाऊक, पण मला चांगला वाटला होता म्हणून मीही होकार दिला आणि अशाच प्रकारे माझं आलोकसोबत लग्न झालं. तो खूप चांगला माणूस होता. माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच जास्त दिलदार आणि प्रेमळ स्वभावाचा होता. मी खूप आनंदी होते की तो मला मिळाला होता. तो माझी खूप काळजी घेत असे आणि रोज रात्री मला समुद्रकिनारी घेऊन जायचा. तिथे आम्ही खूप वेळ घालवायचो, खूप गप्पा मारायचो, एकमेकांना जाणून घ्यायचो. सगळं काही ठीक आणि आनंदात चाललं होतं. पण एक गोष्ट थोडी विचित्र होती. समुद्र किनाऱ्याजवळ एक जागा होती जिथे माती काळसर आणि ओली होती. माझा नवरा तिथे जाऊन काहीतरी लिहायचा आणि मग हलकसं हसायचा. मी विचारल्यावर तो काही सांगायचा नाही आणि विषय बदलून टाकायचा. मीही फार विचारत नसायचे. आम्ही परत गप्पांमध्ये रमून जायचो. रोज असंच व्हायचं. तो तिथे जाऊन काहीतरी लिहायचा आणि मग हसायचा, पण काही सांगायचा नाही. मग 4 महिन्यांनी अचानक माझ्या नवऱ्याचं निधन झालं. त्याच्या अचानक जाण्याचं मला खूप मोठं दुःख झालं. बरेच दिवस मी शुद्धीत नव्हते. एक चांगला माणूस माझ्या आयुष्यात आला आणि काहीच दिवसात तो मला सोडून गेला. तो खूप चांगला होता. तो मला कसा सोडून जाऊ शकतो? काही दिवस असेच गेले. मी सतत त्याची आठवण काढायचे. कधी त्याच्या वस्तू पाहायचे, कधी आमच्या लग्नाचे फोटो बघून रडायचे. मला त्याच्यावर प्रेम होतं आणि त्याच्या जाण्यानंतरही ते प्रेम कमी झालं नव्हतं. बऱ्याच दिवसांनी मी स्वतःला सावरलं, पण मन त्याच्या जाण्याला अजूनही मान्य करत नव्हतं. वाटायचं तो परत येईल. तो कुठे गेलाच नाहीये. तो कधी ना कधी येईल. पण ते फक्त माझं स्वप्न होतं. गेलेले लोक परत येत नाहीत. ते कायमचे दूर निघून गेलेले असतात. आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तीच्या आठवणींचा विचार केल्यावर मनावर काय परिणाम होतो हे कोणालाही कल्पना नसते. एका रात्री मला माझ्या नवऱ्याची खूप आठवण आली होती. तो माझ्या मनामध्ये होता आणि मी चुपचाप घराबाहेर पडले. मला फक्त एवढंच आठवत होतं की तो मला नेहमी समुद्रकिनारी घेऊन जायचा. त्या आठवणींमध्ये रमून मीही समुद्रकिनारी पोहोचले होते. त्याच जागी जिथे तो मला घेऊन जायचा. तिथे बराच वेळ एकटीच बसून राहिले होते. अचानक माझं लक्ष त्या ठिकाणी गेलं जिथे तो नेहमी काहीतरी लिहायचा आणि मग हसत बसायचा. मीही तिथे जाऊन बसले आणि त्याचं नाव कोरण्याचा प्रयत्न केला. काहीतरी विचार करून मी तिथली माती खणायला सुरुवात केली आणि त्या खोदलेल्या जागेत बघून मला धक्काच बसला. तिथे माझ्या नवऱ्याचं घड्याळ होतं, जी मी त्याला भेट दिलं होतं. ते घड्याळ त्याला खूप आवडायचं आणि तो ती नेहमी स्वतःसोबतच ठेवायचा. मग ते तिथे कसे आले? मला प्रश्न पडला की तो इथेच कुठेतरी आहे का? पण ते कसं शक्य होतं? कारण तो मला कायमचा सोडून गेला होता. मी तिथून उठून निघायला लागले तेव्हा माझं पुन्हा त्या ठिकाणी लक्ष गेलं जिथे मला घड्याळ मिळालं होतं. तिथे अजून काहीतरी चमकतंय असं वाटलं. मी वाकून पाहिलं आणि मग हात लांब करून ते काढलं. ते सुद्धा एक घड्याळच होतं, पण ते एखाद्या स्त्रीचं होतं. तिच्या डिझाईन आणि साईजवरून स्पष्ट होतं की ते एखाद्या स्त्रीचं घड्याळ होतं, पण ते माझं नव्हतं. मग ते कुणाचं असावं? त्या घड्याळाची अवस्था बघून असं वाटत होतं की ते घड्याळ तिथे खूप दिवसापासून लपून ठेवण्यात आलं होतं. मातीमुळे ते खराब झालं होतं. मी ते घड्याळ पाहत राहिले.
आणि दोन्ही घड्याळ हातात घेतले. मग मी त्या दोन्ही घड्याळांना घेऊन घरी आले आणि सुरक्षित ठिकाणी ठेवून दिले. काही दिवस असेच निघून गेले. सुरुवातीला मी खूप विचार करत होते की ते घड्याळ कुणाचं असेल, पण नंतर मी तो विचार सोडून दिला. कदाचित ते कोणाचं तरी पडलं असेल किंवा गहाळ झालं असेल. यात फारसा विचार करण्यासारखं काही नव्हतं. मग मी त्या विचारांना बाजूला ठेवलं आणि घरकामात स्वतःला गुंतवून घेतलं. माझे आई वडील मला भेटायला आले होते. त्यांचं म्हणणं होतं की माझ्या नवऱ्याच्या जाण्यानंतर आता माझं इथे काहीही राहिलं नाही, म्हणून ते मला सोबत घेऊन जाण्यासाठी आले होते. पण मी हे घर कसं सोडून जाऊ शकते? जर तो नव्हता तरी त्याच्या आठवणी तर होत्याच ना, आणि मला उरलेल्या आयुष्यात या आठवणींचाच आधार होता. मी इथून जाणं साफ नाकारलं. माझ्या आईवडिलांनी मला खूप समजावून सांगितलं, पण त्या क्षणी माझी काहीही ऐकण्याची अवस्था नव्हती. जेव्हा वडिलांनी पाहिलं की त्यांचं म्हणणं व्यर्थ आहे आणि मी त्यांच्यासोबत जाणार नाही, तेव्हा त्यांनी ठरवलं की काही काळ मला इथेच राहू दे, थोडा वेळ जाऊ दे, मग ते मला घेऊन जातील. माझ्या सासूनेही माझ्या आईवडिलांना सांगितलं की मला आता इथेच राहू द्या. कदाचित त्यांनाही माझी गरज होती, म्हणून माझे आईवडील मला सासरी सोडून निघून गेले. मला काही दिवस सावरायला लागले, पण मी स्वतःला पुन्हा मजबूत बनवलं. माझ्या नवऱ्याच्या एका मावशीचा मुलगा आमच्यासोबत राहत असे, ज्याला माझ्या सासू सासऱ्यांनी मुलासारखं वाढवलं होतं. पण काही वर्षापूर्वी तो हृदयविकाराच्या झटक्याने गेला. त्याच्या जाण्यानंतर आलोक एकटाच आपल्या आईवडिलांकडे राहिला होता. त्याच्या लहान भावाच्या अशा अचानक जाण्याने आलोकच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला होता. आलोकच्या मावशीचा अपघात झाला तेव्हा त्यांचं बाळ पोटात होतं. अपघात त्याच्या मावशी आणि काकांच्या जागीच मृत्यू झाला, पण डॉक्टरांनी त्या बाळाला वाचवलं. माझ्या सासू सासऱ्यांनी त्याला मुलासारखं मोठं केलं होतं, त्यामुळे त्याचं जाणं त्यांच्या आयुष्यात मोठा आघात होता. माझ्या नवऱ्याने खूप प्रयत्न केले की ते या दुःखातून बाहेर येतील. आमचं लग्न झाल्यावर माझ्या नवऱ्याने माझ्याकडून एक वचन घेतलं होतं की मी त्याच्या आईवडिलांची काळजी घेईन, जशी मी माझ्या आईवडिलांची घेते. त्याच्या मते त्याच्या लहान भावाचा मृत्यू हा त्याच्या आईवडिलांच्या आयुष्यातला सर्वात मोठं दुःख होतं. त्या दिवशी मी ठरवलं होतं की मी त्यांच्या आनंदासाठी सर्व प्रयत्न करेन. माझी सासू एक चांगली स्त्री होती. ती फारशी बोलायची नाही, पण माझ्याशी नेहमी प्रेमाने वागायची. मात्र माझ्या नवऱ्याच्या जाण्यानंतर ती पूर्णपणे तुटून गेली होती. माझे सासरेही गप्प राहायला लागले. ते कोणाशीही बोलत नव्हते, स्वतःची काळजी घेत नव्हते, म्हणून मी त्यांच्यासाठी हिंमत केली. मला माझं वचन पाळायचं होतं आणि मी ते पाळलं. मी माहेरी परत गेले नाही, मी सासरीत राहिले. माझ्या सासू सासऱ्यांची जितकी होईल तितकी काळजी घेतली. त्यांच्यासमोर कधीही स्वतःला कमजोर पाडलं नाही. पण असं काही नाही मला कधी नवऱ्याची आठवण आली नाही. तो प्रत्येक क्षणी आठवायचा. मी रात्री त्याच्या वस्तू बघून रडायची आणि कधी कधी रडता रडता झोपून जायची. हीच आता माझ्या आयुष्याची दिशा होती आणि या आठवणींसोबतच मला माझं संपूर्ण आयुष्य घालवायचं होतं. माझे आई बाबा माझ्याकडे भेटायला यायचे आणि भेटून परत निघून जायचे. आता त्यांनी मला त्यांच्यासोबत चल म्हणायचंही सोडून दिलं होतं, कारण त्यांना माहीत होतं की मी त्यांच्यासोबत जाणार नाही. म्हणूनच ते मला काही बोलून माझा मूड खराब करायचे नाहीत आणि स्वतःही निराश होऊ नये असं त्यांना वाटायचं. बहुतेक वेळा ते भेटायला यायचे, पण गप्पच असायचे आणि निघून जायचे. माझ्या सासूबाईंनी मला काहीच सांगितलं नाही. त्यांचं म्हणणं होतं की मला वाटलं तर मी इथे राहू शकते किंवा माझ्या घरी जाऊ शकते, त्यांना काहीच फरक पडणार नव्हता. पण मी आनंदाने त्यांच्यासोबत राहत होते. मला त्यांच्यासोबत राहायला आवडायचं, कारण माझ्या आईवडिलांपेक्षा त्यांना माझी जास्त गरज होती. म्हणून मी त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता आणि हेच माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट बनलं होतं. कारण जर मी त्यांना सोडून गेले असते तर ते जिवंत असूनही मरणासमान झाले असते. त्यांच्या जगण्याला कोणतंही कारण उरलं नसतं. त्यामुळे मी त्यांच्याजवळ राहायचं ठरवलं. त्यांना सोडून जाण्याचा विचारही मी करू शकत नव्हते.
त्यांना मी माझेच आईबाबा मानलं होतं आणि त्यांची पूर्ण काळजी घेण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या इथं राहण्यामुळे ते थोडे बरे झाले होते. त्यांनी पुन्हा जगायला सुरुवात केली होती. कधी कधी ते माझ्यासोबत हसतही असत. आम्ही खूप आनंदी नव्हतो, पण त्यांचं माझ्यावर प्रेम होतं. त्यांनी मला त्यांच्या मुलीसारखं मानलं होतं आणि अजूनही ते मला मुलीसारखं वागवत होते. त्यांना त्यांची मुलं गेल्याचं दुःख होतं, पण त्यांच्या आयुष्यात माझ्या रूपात एक मुलगी होती. याच विचाराने त्यांना जिवंत ठेवलं होतं. एक दिवस मी माझ्या खोलीत काहीतरी शोधत होते, तेव्हा माझं लक्ष माझ्या पतीच्या कपाटाकडे गेलं. त्यांच्या जाण्यानंतर मी ते कपाट कधी उघडलंच नव्हतं. एकदा उघडलं होतं, पाहून लगेच बंद केलं होतं. त्या दिवशी मात्र मला त्यांच्या वस्तू पाहायच्या होत्या, म्हणून मी ते कपाट उघडलं आणि त्यांचे कपडे बघू लागले. त्याच वेळी माझं लक्ष त्यांच्या इतर सामानाकडेही गेलं. त्यांचे परफ्यूम आणि इतर वस्तू अजून तशाच होत्या. तिथे मला एक घड्याळ दिसलं आणि ते घड्याळ अगदी तसंच होतं जसं मला त्या रात्री समुद्राच्या काठी मिळालं होतं. पण ते घड्याळ कोणत्या तरी स्त्रीचं वाटत होतं. मात्र हे घड्याळ माझ्या पतीचं होतं. पण दोन्ही घड्याळ एकसारखीच होती. हे एक योगायोग होतं की काहीतरी वेगळं? मला काहीच कळत नव्हतं. मी ते घड्याळ हातात घेतलं आणि कपाट बंद केलं. त्या दोन घड्याळांना एकत्र ठेवून पाहिलं तर ती अगदीच सारखी दिसत होती. असं वाटत होतं जणू ती एकाच वेळी आणि एकाच ठिकाणावरून आणली गेली होती. पण असं असेल तर मग ते दुसरं घड्याळ कुणाचं होतं? कोण होती ती? हा प्रश्न माझ्या मनात पहिल्यांदा आला. पण हे केवळ योगायोग असू शकतो असं वाटून मी त्या दोन्ही गोष्टींना एकत्र कपाटात ठेवलं आणि माझ्या कामात गुंतले. माझ्या खोली शेजारीच माझ्या नवऱ्याची एक छोटीशी लायब्ररी होती. त्यांना पुस्तक वाचण्याची खूप आवड होती. ते त्यांच्या मोकळ्या वेळेत पुस्तक वाचत बसायचे. बऱ्याच दिवसापासून तिथली साफसफाई झालेली नव्हती, म्हणून आज तिथे जाऊन स्वच्छता करायचं ठरवलं. तिथं माझं फारसं जाणं होत नसलं तरी मला पुस्तकांमध्ये फारशी रुची नव्हती, म्हणून मी तिथे कमी जात असे. आजही साफसफाईसाठी मी तिथे गेले आणि पुस्तक उचलून साफ करत होते. अचानक एक पुस्तक उचलताच त्यातून काहीतरी खाली पडलं. काय पडलं ते मला माहीत नव्हतं. सुरुवातीला मला वाटलं की पुस्तकाचं काही पान खाली पडलं असेल, पण जेव्हा मी पाहिलं तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एक धक्का बसला. कारण ते काही साधं पान नव्हतं, तर एक फोटो होता. मी तो फोटो उचलून पाहिला तर तो एका मुलीचा फोटो होता. ती मुलगी कोण होती हा विचार सर्वप्रथम माझ्या मनात आला. त्या फोटो पाठोपाठ आणखीही त्या मुलीचे फोटो मला सापडले. मी ते सगळे फोटो एकत्र केले आणि ठरवलं की मी माझ्या सासूबाईंना याबद्दल विचारणार आहे. योग्य संधी मिळताच मी माझ्या सासूबाईंना फोटो दाखवले आणि विचारलं की ही मुलगी कोण आहे. त्या माझ्या हातातले फोटो पाहून काही वेळ शांत बसल्या. मग त्यांनी उलट मला विचारलं की हे फोटो मला कुठे मिळाले. त्यांच्या प्रश्नावर मी त्यांना सांगितलं की हे फोटो मला माझ्या नवऱ्याच्या पुस्तकांमधून सापडले. काही वेळ त्या शांत होत्या आणि नंतर म्हणाल्या की ती त्यांच्या मित्राची मुलगी आहे. माझ्या नवऱ्याच्या लग्नासाठी तिथं स्थळ आलं होतं, पण त्यांनी नकार दिला होता. त्यावेळी त्यांनी हे फोटो पाहायला दिले होते, पण कदाचित ते त्या पुस्तकामध्येच राहिले आणि ते विसरून गेले असतील. त्यांच्या बोलण्यावर मला थोडं आश्चर्य वाटलं. लग्नासाठी एक फोटो दाखवला जातो, पण एवढे फोटो का देण्यात आले? मात्र त्यावेळी मी गप्प बसले. मी त्यांना काहीही विचारलं नाही आणि ते सगळे फोटो त्यांनी माझ्याकडून घेतले. मला ते त्यांना द्यायला काही हरकत नव्हती, पण माझं मन त्यांचं म्हणणं मान्य करत नसलं तरी माझं डोकं ते मान्य करायला तयार नव्हतं. यामागे काहीतरी वेगळंच होतं. जसं त्या म्हणाल्या तसंच सगळं असेल असं मला वाटलं नाही. पण मग त्या दोन एकसारख्या घड्याळांचं काय? ते देखील योगायोगच होतं का? आणि माझे पती त्या जागी जाऊन हसायचे, तेही योगायोगच होतं का? इतक्या गोष्टी योगायोग असू शकत नाही. काहीतरी होतं जे त्यांनी माझ्यापासून लपवलं होतं आणि ते काय होतं हे मला स्वतःला शोधायचं होतं. मला खात्री होती की माझ्या सासू मला याबद्दल काहीही सांगणार नाहीत आणि त्यांना विचारणंही आता योग्य नव्हतं. मला स्वतःच या कथेचा शेवट शोधायचा होता. यामागचं गुपित आणि कारण जाणून घ्यायचं होतं.
मी माझ्या खोलीतील प्रत्येक गोष्ट हलवून पाहिली, पण काहीही सापडलं नाही. मग विचार करून मी लायब्ररीतील पुस्तकेही नीट पाहिली. प्रत्येक ठिकाणी शोधलं जिथून काही मिळू शकत होतं, पण काहीही मिळालं नाही. मी या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्यांना विसरण्याचा प्रयत्न केला. काही विचार करायचा नाही, काही शोधायचं नाही असं ठरवलं आणि त्या सगळ्या गोष्टींना मागे सोडून दिलं. दिवस पुढे जात होते आणि हळूहळू आम्ही आमच्या आयुष्याच्या मार्गावर परत येत होतो. मी माझ्या सासू सासऱ्यांसोबत आनंदी होते, त्यांची सेवा करत होते आणि त्यांचंही माझ्यावर मुलीप्रमाणे प्रेम होतं. ते मला खूप आशीर्वाद देत असत. घरकामातही दिवस कसा संपून जायचा कळायचं नाही. तरीसुद्धा रात्री मला झोप लागत नव्हती, म्हणून मी पतीच्या लायब्ररीत जाऊन पुस्तकं वाचत बसायची. मला आता पुस्तक वाचण्याची सवय लागली होती. मी रात्रभर पुस्तक वाचत राहायची जोपर्यंत मला झोप येत नव्हती. वाचता वाचता कधी झोप लागायची ते कळतही नव्हतं. असंच एक दिवसा पुस्तक शोधत असताना माझी नजर एका पुस्तकावर पडली. ते पुस्तक नव्हतं, एक डायरी होती. मी ती उचलून पाहिली. ती माझ्या पतीची होती, त्याच्यात हस्तक्षरात लिहिलेली. मी सगळं काम सोडून तिथेच बसून ती डायरी वाचायला सुरुवात केली. त्यात त्याच्या भूतकाळाविषयी काही लिहिलं होतं. तो तिच्यावर खूप प्रेम करत होता, खूपच प्रेम करावं असं तिचं व्यक्तिमत्वच होतं. ती खूप सुंदर होती, केवळ दिसण्यानेच नाही तर मनानेही. जे लोक मनाने सुंदर असतात त्यांचं काही वेगळंच असतं. तीही तशीच होती, किंवा ज्याच्यावर प्रेम होतं तोच आपल्याला सगळ्यांपेक्षा वेगळा वाटतो. तिची प्रत्येक गोष्ट त्याला आवडायची, गोड वाटायची. ती त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होती. त्याच्या लहान भावाचा मृत्यू झाला तेव्हा तो खूप वाईट अवस्थेत होता. त्याचा भाऊ त्याचं सर्वस्व होतं. तो फक्त भाऊच नव्हता तर मित्रही होता. त्याच्यासोबत तो प्रत्येक गोष्ट शेअर करत असे. भाऊ असताना त्याला कोणाचीही कमी भासली नाही. पण भावाच्या जाण्याने आलोकचं आयुष्य खूप बदललं. तो एकटा पडला. त्याने बोलणं कमी केलं. तो कुठेही जायचा नाही. कॉलेज ते घर आणि घर ते कॉलेज अशीच त्याची बेरंग आयुष्य होतं. अशाच वेळी आरोही त्याच्या आयुष्यात आली. तिने त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणला. तिने त्याच्या आयुष्यात रंग भरले. त्याला पुन्हा जगायला शिकवलं. ते दोघे कॉलेजमध्येच भेटले होते. आलोक आरोहीचा सिनियर होता. ती नवीन होती, ज्यामुळे तिला कॉलेजच्या वातावरणाचा आणि तिथल्या लोकांचा फारसा अंदाज नव्हता. त्यामुळे ती प्रत्येक गोष्टीसाठी आलोकची मदत घ्यायची आणि आलोक तिची मदत करायचा. कारण तो विचार करायचा की ती नवीन आहे, शिवाय लहान आणि थोडी भोळी आहे. हळूहळू त्यांची मैत्री झाली. आरोही आपल्या गोड आणि विचित्र बोलण्याने आलोकला नेहमी आनंदी ठेवायची आणि तोही तिच्यासोबत खूप आनंदी असायचा. ती त्याला आवडायला लागली होती आणि मग ही आवड हळूहळू प्रेमात बदलली. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायला लागले. ते कधीकधी समुद्रकिनारी जायचे. आरोहीला आपल्या आणि आलोकच्या नावाचा वाळूवर उल्लेख करायला खूप आवडायचं. ती जेव्हा जेव्हा समुद्रावर जायची तसंच करायची. आलोकला याचं काही आश्चर्य वाटायचं नाही. आलोकच्या वाढदिवसाला तिने त्याला गिफ्ट दिलं होतं. ते एक घड्याळ होतं. तिच्याकडेही तसंच एक घड्याळ होतं जे ती नेहमी घालायची आणि ते आलोकच्या प्रेमाची निशाणी होती. काही लोक खास असतात, ती तशीच होती. एके दिवशी नकळत तिने आपलं घड्याळ वाळूमध्ये पुरलं आणि आलोकला सांगितलं की जर कधी मी तुझ्यासोबत नसेन तर तू इथे ये, तुला मी नक्की इथे भेटेन. त्यानंतर ती तिथे दोघांची नावं लिहायची. सगळं सुरळीत चाललं होतं. दोघेही एकमेकांचे होऊ शकले असते. दोघांच्या कुटुंबियांनी त्यांच्या नात्याला मान्यता दिली होती. त्यांच्या साखरपुड्याचा दिवस खूप सुंदर आणि खास होता. आलोकला वाटलं की त्याने जिच्यावर प्रेम केलं ती त्याला मिळाली, पण तो चुकला होता. ती फक्त त्याच्या नावाची झाली होती. प्रत्यक्षात ती त्याला भेटलीच नव्हती. त्यांच्या लग्नाआधीच एका अपघातात ती कायमची त्याला सोडून गेली. ती गेल्यानंतर आलोक पुन्हा एकदा तुटून गेला होता. त्याचे आई वडीलही तिच्या जाण्याने खूप दुःखी झाले होते. तो एकटाच समुद्रावर जायचा आणि त्याच जागेवर दोघांची नावं लिहायचा. ती अजूनही त्याच्या मनात होती.
पण जर तो तिच्यावर इतकं प्रेम करत होता तर माझ्याशी लग्न का केलं? त्याने तर प्रेम विवाह केला होता, मी त्याची निवड होते. मग त्याने माझ्यावर प्रेम केल्याचं का सांगितलं? हा विचार करताना मला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. मी खोलीबाहेर जाऊन उभी राहिले. मग मला कळलं की ते जुने फोटो, ज्याची ओळख माझ्या सासूबाईंनी नुसती नातेवाईक म्हणून करून दिली होती, ही तीच मुलगी होती. पण त्यांनी मला हे सत्य का सांगितलं नाही? त्यांनी ते माझ्यापासून का लपवलं? त्या सर्व गोष्टी सत्य सांगू शकत होत्या, पण त्यांनी ते माझ्यापासून लपवले होते. त्यांनी हे लपवण्यामागं काही मोठं कारण होतं की आणखी काही? याचं उत्तर फक्त त्याच देऊ शकत होत्या. मला सत्य जाणून घ्यायचं होतं, म्हणून मी थेट त्यांच्याकडे गेले आणि त्यांना हे सर्व विचारलं. त्यांचं म्हणणं होतं की हो, ते सर्व त्याच मुलीचे फोटो होते. त्यांनी मला खोटं सांगितलं होतं, कारण त्यांना हे मला कळू द्यायचं नव्हतं. त्या म्हणाल्या की आलोक दुसऱ्या कुठल्या तरी मुलीवर प्रेम करत होता, हे माहीत झाल्यावर तुला दुःख झालं असतं, म्हणूनच त्यांनी हे सगळं लपवलं. पण त्यांचं असं म्हणणं होतं की त्याने स्वतःच्या इच्छेने माझ्याशी लग्न केलं होतं. त्याचं म्हणणं होतं की त्याला मी आवडत होते आणि म्हणून तो माझ्याशी लग्न करू इच्छित होता. त्यावेळी जेव्हा त्याच्या सांगण्यावरून लोक आमच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले होते, तेव्हा त्याची आवड मला पाहून बदलली होती का? की त्याचं प्रेम इतकं कमी होतं की दुसऱ्या कुणाला पाहून ते संपून गेलं? पण माझ्या सासूबाईंचं म्हणणं होतं की तसं काहीच नव्हतं. सर्व लोक त्याला लग्नासाठी आग्रह करत होते, पण तो नकार देत असे. तो म्हणायचा की त्याला लग्न करायचं नाही. मग त्याला मी भेटले. त्याला माझं नाव खूप आवडलं, मानसी, कारण त्याच्या आवडीच्या मुलीचं नावही मानसी होतं. माझ्या सासूबाई सांगत होत्या की आलोकला माझ्यात तीच मानसी दिसायची. त्याला वाटत होतं की मी तिच्यासारखीच आहे, म्हणूनच त्याने माझ्याशी लग्न केलं होतं. त्याला वाटलं होतं की त्याला त्याची मानसी परत मिळाली आहे. सासूबाई खरं सांगत होत्या. कदाचित तसंच होतं. त्याला मानसी मिळाली होती, पण आयुष्याने त्याची साथ सोडली होती आणि आता तो मला एकटीला सोडून गेला होता. हे सगळं सत्य कळूनही मी त्याच्यावर तितकंच प्रेम करत होते जितकं आधी करत होते. मला काही फरक पडत नव्हता की त्याची खरी प्रेमिका दुसरी होती. मी फक्त त्याच्या नावाशी आणि त्याच्या रूपाशी स्वतःला जोडून घेतलं होतं. त्याच्यातही मला आनंद होता की त्याने मला इतकं तरी योग्य मानलं की मला आपली आवड समजलं. माझ्यासाठी हीच गोष्ट खूप होती. त्याने खूप काही माझ्यापासून लपवलं होतं, पण त्याने आपली जबाबदारी चोख पार पाडली होती. तो एक चांगला नवरा होता आणि त्याहूनही चांगला माणूस होता. मी मनापासून त्याचा आदर आणि कदर करत होते आणि नेहमी करत राहील. माझ्या सासू सासऱ्यांनी ठरवलं होतं की ते माझं आयुष्य अजून खराब होऊ देणार नाही. त्यांनी मला आपली मुलगी मानलं होतं आणि त्यामुळे ते मला आपलं कर्तव्य समजत होते. त्यांचं म्हणणं होतं की मला लग्न करायला हवं, पण मला लग्नाची गरज नव्हती. माझं आयुष्य छान चाललं होतं. मला आणखी काही नको होतं. माझ्याकडे सगळं होतं, पण त्यांचा विचार असा होता की ते किती दिवस जगणार आणि त्यानंतर माझं काय? मी कुणासोबत राहणार? काही ना काही आधार हवाच ना. माझ्या आईवडिलांसोबतही मी किती दिवस राहणार? तेही फक्त त्यांचं आयुष्य असेपर्यंतच. त्यानंतर माझं आयुष्य कसं होईल याची चिंता त्यांना खूप सतावत होती. ते मला एका मजबूत आधारासोबत बघू इच्छित होते, जो नेहमी माझं रक्षण करेल, आणि तो आधार नवऱ्यापेक्षा चांगला कोणीही असू शकत नव्हता. त्यांची गोष्ट योग्य होती, मी मान्य करत होते, पण कुणाशीही लग्न करणे माझ्या हातात नव्हते. मात्र त्यांचा आनंद पाहता मी होकार दिला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांशी माझे लग्न लावून दिले. ते सर्व लोक खूप चांगले होते, माझी काळजी घेत होते. माझा दुसरा पतीही खूप चांगला होता. त्याला माझी काळजी होती, माझ्या सुखाची पर्वा होती. मीही त्याच्यासोबत आनंदाने राहू लागले, पण माझ्या जुन्या आठवणी विसरू शकत नव्हते. मी आलोकच्या आईवडिलांना पण तसेच भेटायला जात असे, जसे की माझ्या आईवडिलांना. तेही मला त्यांच्या मुलासारखं प्रेम देत होते. माझं सुख पाहून तेही दोघे खूप खुश होते. मीही माझ्या पतीला समुद्रकिनारी घेऊन जायचे आणि तिथे मातीवर काहीतरी लिहून गोड हसायचे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा.
कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.